मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र एक्झाम या यूट्यूब चॅनलवर आपण स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी या विषयांचे मोफत मार्गदर्शन करणार आहोत। तसेच सर्व विषयांचे टॉपिक निःशुल्क कव्हर करणार आहोत। तर आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी व त्यांचे विश्लेषण। अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयपदी निवड झालेल्या पहिल्या महिलेचे नाव काय? ए. फातिमा बीवी, बी. मेरी जोसेफ, सी. केतनजी ब्राउन जॅक्सन, डी. लीला सेठ। बी. केतनजी ब्राउन जॅक्सन। अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच सर्वोच्च न्यायालयात एका कृष्णवर्णीय महिलेची न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली आहे। केतनजी ब्राउन जॅक्सन असे या महिलेचे नाव आहे। जॅक्सन न्यायमूर्ती स्टीफन बेयर यांची जागा घेतली। जॅक्सन यांच्या नियुक्तीमुळे आता सर्वोच्च न्यायालयात प्रथमच 4 महिला न्यायमूर्ती असतील। त्यांपैकी 2 कृष्णवर्णीय न्यायमूर्ती आहेत। जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदानी हे कितव्या स्थानी आहेत? ए. 2, बी. 5, सी. 7, डी. 10। डी. 10। संपत्तीच्या यादीनुसार सध्या अदानी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 10व्या स्थानी आहेत। म्हणजेच अदानींचा सेंटीबिलियनियर्स क्लबमध्ये समावेश झालाय। सेंटीबिलियनियर्स म्हणजे ज्या व्यक्तींची एकूण संपत्ती ही 100 बिलियन अमेरिकन डॉलर्सहून अधिक असते त्यांना सेंटीबिलियनियर्स असं म्हणतात। ईडीचे मुख्य काम कोणते? ए. आर्थिक, बी. संस्कृती, सी. सामाजिक, डी. यापैकी नाही। ए. आर्थिक। एन्फोर्समेंट डायरेक्टरेट म्हणजे ईडी हिंदीमध्ये प्रवर्तन निदेशालय असे संबोधले जाते। आर्थिक घोटाळे अथवा पैशांचा गैरव्यवहार यांचा तपास करणे हे ईडीचे मुख्य काम आहे। स्थापना 1956 मध्ये दिल्ली येथे झाली। मुख्यालय दिल्लीमध्ये। ईडीचा मुख्य उद्देश म्हणजे 2 कायद्यांची अंमलबजावणी। पहिला फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट 1999, दुसरा प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट 2002। डॉक्टर मनोज सोनी यांची 5 एप्रिल रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या टिंबटिंबपदी नियुक्ती करण्यात आली आहे। ए. अध्यक्ष, बी. उपाध्यक्ष, सी. सचिव, डी. यापैकी नाही। ए. अध्यक्ष। मनोज सोनी यांची 5 एप्रिल रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। यापूर्वी प्रदीप कुमार जोशी हे लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष होते। डॉक्टर मनोज सोनी यांनी 2 विद्यापीठांचे कुलगुरू म्हणून काम केले आहे। त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान मिळाले आहेत। 14 एप्रिलला दरवर्षी कोणता दिवस साजरा केला जातो? ए. जागतिक पुस्तक दिन, बी. आंबेडकर जयंती, सी. जागतिक यकृत दिवस, डी. हिमाचल दिन। बी. आंबेडकर जयंती। 14 एप्रिल 1891 रोजी जन्मलेल्या बाबासाहेबांची यंदा 130वी जयंती साजरी होत आहे। डॉक्टर बी.आर. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टीही जाहीर करण्यात आली आहे। आंबेडकरवादी लोक या दिनाला समता दिन म्हणून तर महाराष्ट्र शासन ज्ञान दिन म्हणून साजरा करते। जालियनवाला बाग स्मृती दिवस कधी साजरा केला जातो? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये द्या। महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण दररोज पाहणार आहोत। तुमच्या येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील। तसेच इतर विषयांचे लेक्चर आपले महाराष्ट्र एक्झाम हे चॅनल लवकरच उपलब्ध करून देणार आहे। तसेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या स्पर्धा परीक्षेत येणाऱ्या मित्रांना नक्की शेअर करा।